श्री स्वामी समर्थ. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. यंदाच्या ह्या नवीन वर्षाची सुरुवात आपल्या बाप्पाच्या अंगारक संकष्टी चतुर्थीनं होणार आहे. यंदाच्या म्हणजेच 2026 मधली पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी जानेवारीमध्येच आलेली आहे. जी अंगारक संकष्टी चतुर्थी ही 6 जानेवारीला असणार आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण प्रथम गणपती स्मरण पूजनानं करत असतो. जे कार्य हाती घेतलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं. अडथळे, संकटे, समस्या, अडचणी अशा सगळ्या गोष्टी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचं आवाहन केलं जातं. गणपती उपासनांमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. 2026 मधील पहिल्या संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे. संकष्टी चतुर्थी अंगारक योग येणं हे अतिशय शुभ मानलं जातं. मग यंदाच्या वर्षी ही अंगारक संकष्टी चतुर्थी कधी आहे, या दिवशीचा चंद्रोदय कधी असणार आहे आणि या दिवशी तुम्ही 3 कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, म्हणजेच कोणती गणपती उपासना करायची आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. सर्वात अगोदर आपण याची तिथी आणि वेळ जाणून घेऊया. 6 जानेवारीला मंगळवारी ही आपली संकष्टी चतुर्थी असणार आहे, जी पौष कृष्ण पक्ष चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाईल. सकाळी 8:01 ही चतुर्थी प्रारंभ होईल तर त्याची समाप्ती 7 जानेवारीला 6:52 सकाळी होईल. 6 जानेवारीचा चंद्रोदयाची जी वेळ असणार आहे ती रात्री 9:23 असणार आहे. त्यामुळं आपण हा काही जो चंद्रोदय करणार आहोत किंवा जी काही चतुर्थीचा उपवास सोडणार आहोत तो रात्री 9:23 आपल्याला सोडायचा आहे. या दिवशी सकाळी लवकर स्नान करून आपण दिवसाची सुरुवात करायची आहे आणि गणपतीसमोर हात जोडून उपवासाचा संकल्प करायचा आहे. गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करू शकता. यामध्ये तुम्ही दूध आणि पाणी याचा वापर करून गणपती बाप्पाला शेंदूर लावा आणि फुले दुर्वा अर्पण करा. दिवसभर फलाहार किंवा सात्विक आहार घेऊन उपवास केला देखील चालेल. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य म्हणजेच पाणी द्या आणि त्यानंतरच उपवास सोडा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा लाल रंगाच्या वस्तूचं दान करणं हे विशेष फलदायी ठरतं. अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्यानं भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवरती प्रसन्न होऊन बाप्पानं त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावानं अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जावी. मुद्गल पुराणामध्ये तसेच गणेश पुराणामध्ये याचे संदर्भ देखील आपल्याला पाहायला मिळतात. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकानं पावन केलं त्या विनायकानं आपलाही उद्धार करावा या हेतूनं अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं जातं. या दिवशी आपण गणपती बाप्पाच्या काय काय उपासना करू शकतो ते देखील आता आपण पुढं पाहूया. शक्य असेल तर तुम्ही गणपती मंदिरामध्ये आवर्जून जाऊन बाप्पाचं दर्शन घ्या. संकष्टी चतुर्थी अंगारक योगामध्ये गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचं फूल एक तरी वाहा. मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि मोदक करणं जर शक्य नसेल तर लाडवाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य दाखवा. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्या तर ते शुभ आणि लाभदायक ठरू शकतं. गणपतीला दुर्वा अर्पण करणं हे देखील शुभ फलदायी मानलं गेलं आहे. या दिवशी तुम्ही 21 दुर्वांची जोडी अवश्य गणपती बाप्पाला अर्पण करा. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही. तसेच यासोबतच गणपतीचा ओम गंग गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा किंवा जितकं शक्य असेल तितक्या वेळा मंत्र जाप करून तुम्ही म्हणू शकता. अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गणपतीच्या मूर्तीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिव्यामध्ये थोडी लवंग टाका आणि त्यानंतर गणपतीची पूजा करा आणि ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल आणि पैशाच्या काही अडचणी असतील तर हा उपाय एकदा नक्की करून बघा. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला धनलाभ होईल. यासोबतच जर तुम्ही खूप दिवसांपासून कर्जात बुडाला असाल तर मंगळवारी हा एक उपाय नक्की करा. हनुमानाची आणि गणपतीची पूजा करा. ऋणमोचन स्तोत्र वाचा. हा उपाय केल्यानं तुमचे कर्ज कमी होईल आणि पैशाच्या समस्या हळूहळू दूर होतील. या मंगळवारी ऋणमोचन स्तोत्र वाचल्यानं तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आणि नकारात्मकता दूर होईल. तुम्ही विघ्नहर्ता गणेश स्तोत्र देखील या दिवशी वाचू शकता. यामुळे तुमच्या जीवनामधील सर्व अडचणी दूर होतात.
मंगळवारी लाल रंगाच्या कपड्यामध्ये एक मूठभर लाल मसूरची डाळ, तांब्याचे नाणं आणि गुळाचा खडा बांधा. जर तांब्याचं नाणं नसेल तर तुम्ही 1 रुपयाचं नाणं देखील वापरू शकता. गणपतीची पूजा करून ती पुरचुंडी तुम्ही नदीमध्ये विसर्जित करा. हा उपाय केल्यानं मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला व्यवसायाच्या कामामध्ये यश मिळते. तर अशा पद्धतीनं 2026मधील ही पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी अजिबातही चुकवू नका. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत उपवास केला नसेल तर यंदाच्या वर्षी हा उपवास करून तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडथळे आणि अडचणी ह्या दोन्हीही दूर करण्याचा नक्की प्रयत्न करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील करा. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आणि अंगारक संकष्टी चतुर्थीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.